नमस्कार. आजचा आपला विषय खूपच जवळचा आणि तितकाच महत्वाचा आहे. माझे कुटुंब. लहान मुलांसाठी त्यांचं कुटुंब ओळखणं ही त्यांच्या वाढीची, त्यांच्या जडणघडणीची खरं तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी असते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कुटुंब हे बालकाची पहिली शाळा आणि पहिलं जग असते. किती खरं आहे हे, नाही का? विचार करा, लहान मुलाचं संपूर्ण विश्वच त्याच्या कुटुंबाभोवती फिरत असतं. याच जगात, याच शाळेत ते नाती काय असतात, प्रेम कसं करतात आणि सुरक्षितता म्हणजे नेमकं काय, हे सगळं शिकतं. आणि ही जी ओळख आहे ना, तीच त्याच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करते. त्याच्या विकासासाठी ही भावना खूप खूप गरजेची आहे. चला तर सगळ्यात पहिल्या टप्प्याबद्दल बोलूया. म्हणजे साधारणपणे 3 ते 4 वर्षांच्या मुलांबद्दल. या वयात मुलांचा सगळा भर असतो तो फक्त ओळखण्यावर आणि एक भावनिक नातं जोडण्यावर. त्यांना नात्यांमधली गुंतागुंत वगैरे काही कळत नाही. पण हो, ही आपली माणसं आहेत हे त्यांना अगदी बरोबर कळतं. तर ह्या वयोगटासाठी आपलं ध्येय अगदी साधं सोपं आहे. फक्त आणि फक्त ओळख. नावं पाठ करण्यावर अजिबात जोर द्यायचा नाही, फक्त व्यक्ती ओळखता यायला हवी. म्हणजे शिक्षक किंवा पालक अगदी सोपे प्रश्न विचारू शकतात. जसं की, अरे, तुझ्या घरी कोण कोण आहे? आणि मग मुलं काय करतात? फोटोमध्ये आपल्या आईबाबांना बोट दाखवून अगदी सहज ओळखतात. आणि यासाठी ना एक खूप मस्त आणि सोपी कृती आहे, फोटो संवाद. म्हणजे काय, तर तुम्ही मुलाला कुटुंबाचा फोटो दाखवायचा आणि विचारायचं, हे बघ, यात चष्मा कोणी घातलाय? आणि मूल लगेच ओळखतं, आजोबा. किंवा विचारा, ही छान साडी नेसलेली कोण आहे? उत्तर येतं, आई. बघा, या छोट्याशा गप्पांमधूनच नात्याची ओळख अगदी पक्की होत जाते. बरं, हे सगळं शाळेत तर होतच, पण आपण घरी काय करू शकतो? हाच अनुभव घरी अगदी सहज आणि मजेशीर पद्धतीने कसा देता येईल? याचं उत्तर आहे गोष्टीची वेळ. हो, जेव्हा आजी आजोबा मुलांना गोष्ट सांगायला बसतात ना, तेव्हा त्यांनी अगदी सहज विचारायचं, बाळा, मी कोण आहे तुझी? आणि मग लगेच स्वतःचं उत्तर द्यायचं, मी तुझी आजी आहे. या इतक्याशा साध्या संवादाने नात्याची ओळख तर होतेच, पण तो जिव्हाळा, ते प्रेम, तेही वाढतं. चला, आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. वय वर्ष 4 ते 5. आता बघा, मुलं फक्त ओळखून थांबत नाहीत. आता ती नावं लक्षात ठेवायला शिकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेळातून आई-बाबा किंवा आजी-आजोबांच्या भूमिका साकारायलाही तयार असतात. तर इथे आपली उद्दिष्टे थोडीशी बदलतात. आता फक्त ही आई आहे असं ओळखून चालणार नाही, तर आईचं नाव काय आहे हे सांगण्यावर भर असतो. यासाठी शिक्षक अनेकदा पपेट्सचा वापर करतात. आणि मुलं मुलं तर आई, बाबा कसे चालतात, कसे बोलतात याची नक्कल करण्यात एकदम पटाईत असतात. आणि हे सगळं शिकण्यासाठी एक भन्नाट खेळ आहे. सांगा सांगा लवकर सांगा. एकदम सोपा आहे. मुलांना गोलात बसवायचं, गाणं लावून एक चेंडू फिरवायचा आणि गाणं थांबलं की ज्याच्या हातात चेंडू असेल त्याला प्रश्न विचारायचा. उदाहरणार्थ, सांगा सांगा लवकर सांगा, तुझ्या बाबांचं नाव सांगा. आणि या खेळाचं एक मस्त जिंगल आहे, जे आपण सगळेच मुलांसोबत म्हणू शकतो. तयार आहात? चला तर मग. सांगा सांगा लवकर सांगा, तुझ्या आईचं नाव सांगा. आहे की नाही मजेशीर? या खेळातून नावं लक्षात ठेवणं किती सोपं होऊन जातं. बरं, खेळ तर ठीक आहे, पण रोजच्या आयुष्यात काय? ही संवाद साधण्याची आणि नावं लक्षात ठेवण्याची सवय आपण त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग कशी बनवू शकतो? यावर एक खूप सोपा उपाय आहे, फोनवरच्या गप्पा. हो, जेव्हा आपण मामा, मावशी, काकांना फोन लावतो ना, तेव्हा मुलाला त्यांच्याशी बोलायला द्यायचं. अगदी, हॅलो मामा, कसा आहेस? इतकंसं जरी ते बोललं ना, तरी त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास येतो आणि नाती खूप जवळची वाटायला लागतात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर, म्हणजे वय वर्ष 5 ते 6. या वयात मुलं फक्त नावं किंवा ओळख याच्या पुढे जातात. ती आता आपल्या कुटुंबाची रचना काय आहे आणि कुटुंबात प्रत्येकाची भूमिका काय आहे हे समजून घ्यायला तयार होतात. साहजिकच इथली उद्दिष्टे अधिक मोठी आहेत. आता लक्ष असतं ते फॅमिली ट्री म्हणजेच कुटुंब वृक्ष बनवण्यावर आणि प्रत्येकजण काय काम करतो हे समजून घेण्यावर. तुमचे बाबा काय करतात किंवा आई काय करते यांसारख्या प्रश्नांमधून मुलांना व्यवसायाची आणि समाजातील वेगवेगळ्या भूमिकांची ओळख व्हायला लागते. पण हे फॅमिली ट्री म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल तर अगदी सोप्या भाषेत सांगतो, हा एक नकाशा आहे.
जो दाखवतो की कुटुंबातले लोक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत. कल्पना करा एका मोठ्या झाडाची, ज्याला मुळं आहेत, भक्कम खोड आहे आणि पसरलेल्या फांद्या आहेत. आणि हे झाड आपल्या कुटुंबाची रचना इतकी सुंदरपणे दाखवतं ना. बघा, झाडाची मुळं म्हणजे कोण, तर आपले आजी आजोबा, कुटुंबाचा आधार. त्यांच्यावर येतं ते भक्कम खोड म्हणजे आई बाबा, काका काकू. आणि सगळ्यात वरच्या फांद्या, त्या म्हणजे घरातली लहान मुलं. ठीक आहे, कुटुंब वृक्षातून आपल्याला रचना तर समजली, पण कुटुंबातल्या प्रत्येकाची एक भूमिका असते, एक जबाबदारी असते. हे मुलांना कृतीतून कसं शिकवायचं? ह्यासाठी एक खूप छान कृती आहे, मदतनीस होणे. म्हणजे काय, तर सुट्टीच्या दिवशी घरातली मोठी माणसं काही काम करत असतील, समजा बाबा गाडी धुतायत किंवा आई कपड्यांच्या घड्या घालतीये, तर मुलांना त्यात छोटी छोटी मदत करायला शिकवायचं. यातून हे आपल्या सगळ्यांचं, आपल्या कुटुंबाचं काम आहे आणि मी सुद्धा याचा एक भाग आहे, ही भावना त्यांच्या मनात अगदी घट्ट रुजते. तर मग या सगळ्या कृतींमधून आणि वेगवेगळ्या टप्प्यांमधून मुलांना नेमकं काय शिकायला मिळालं? चला, याचा एक पटकन आढावा घेऊया. इथे आपल्याला प्रत्येक वयोगटाचा विकास स्पष्ट दिसतो. बघा, 3 ते 4 वर्षांचं मूल जवळच्या माणसांना ओळखतं आणि नातं सांगतं. 4 ते 5 वर्षांचं मूल त्यांची नावं सांगून त्यांच्याशी संवाद साधायला लागतं. आणि 5 ते 6 वर्षांचं झाल्यावर ते स्वतःला कुटुंबाचा आणि समाजाचा एक महत्त्वाचा भाग मानून प्रत्येकाच्या भूमिका ओळखायला शिकतं. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. प्रत्येक कुटुंब खूप वेगळं असतं, प्रत्येकाची एक स्वतःची अशी खास गोष्ट असते. तर मग तुमच्या कुटुंबाची गोष्ट काय आहे, यावर नक्कीच विचार करा.